नमस्कार मित्रांनो, वाईल्ड एक्सप्लोररच्या कोकरी रेसिपीवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे घरगुती झटपट आणि भन्नाट प्रवास. तर चला सुरू करूया या स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीचा प्रवास. या प्रवासामध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदे पोहे. मला नाही वाटत की असं कोणाला तरी की कांदे पोहे ज्याला आवडत नाही. पुष्कळ लोकांना कांदे पोहे आवडतात आणि त्या मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने कसे बनवतात हे तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी कांदे पोहेसोबत. तर चला सुरू करूया स्वादाचा हा सुंदर प्रवास. लागणारे जिन्नस इन्ग्रेडियंट: जाड पोहे, कुकिंग ऑइल, शेंगदाणे, जिरे आणि मोहरी, हळद, मीठ, साखर, बटाटे, कांदे, हिरवी मिर्च, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर. सर्वप्रथम मी पोह्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकेल. स्वच्छ पाण्यात धुणे म्हणजे काय की त्यात पाणी टाकणे आणि नंतर पाणी थोडंसं हाताने ढवळायचं आणि पाणी फेकून द्यायचं. स्वच्छ धुतलं आहे. पाणी टाकून हाताने ढवळायचं आणि पाणी काढणे. ही प्रोसेस जवळपास 1 ते 2 ते 3 वेळा मी त्याला या वेळेला मी इथे 2 वेळा ही प्रोसेस करणार. पाणी टाकून पाणी फेकून देणार. त्यातला जो डस्ट असतो तो निघून जातो. या प्रकारे नंतर त्याला एका चाळणीत काढले. चाळणीत याच्यासाठी की पाणी निघून जातो आणि ते पोहे या भाज्यांना सुद्धा मी कांदे, बटाटे, कोथिंबीर, कढीपत्ता याला सुद्धा स्वच्छ पाण्याने धुतोय. चला सुरू करूया. पहिल्यांदा मी घेतला कांद्याला कापतोय या प्रकारे. नंतर बटाटा. पुष्कळशे लोक काय करतात, बटाट्याचा टरफल काढतात. मी हे ते करणार नाही, कारण पौष्टिक आहार आणि काही प्रथिने काही पदार्थ असतात ते टरफलामध्ये असतं, म्हणून मी ते टाळतो जवळपास बटाट्याला सोलणं. तर ह्या प्रकारे मी बटाटे कापून झाले. नंतर कापणार टोमॅटो. ह्या प्रकारे टोमॅटो पण कापले. ह्या प्रकारे टोमॅटो कापले. हिरवी मिरची, कोथिंबीरला कापतोय. मित्रांनो, ही आपली सुरुवातीची प्रोसेस असते. हे सगळं तयार असायला पाहिजे कुकिंग चालू झाल्यावर. हे आहे कढीपत्ता. कढई मांडला गॅसवर. तेल टाकलंय. सर्वप्रथम मी शेंगदाण्याला छान तळून घेणार. तळून घ्यायची प्रोसेस फार सोपी असते, पण थोडं काळजीपूर्वक करावं लागतं, कारण फ्लेम जर जाड असली, मोठी फ्लेम असली तर तो करपू शकतो.
तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. माझं हे शेंगदाणे तळण्याची प्रोसेस पूर्ण झाली. शेंगदाणे तळून झालेत. नंतर मी त्याच कढईमध्ये जिरे आणि मोहरी याची फोडणी देतोय. एक असा सुगंध येतो. सुगंध आला की समजून जायचं की हे जिरे आणि फोडणीची प्रोसेस पूर्ण झाली, फोडणी पूर्ण झाली. नंतर टाकले मी मिरची, कापलेल्या मिरच्या, मिरची झाल्यानंतर मी लगेच टाकतोय कांदा. गरजेनुसार म्हणण्यापेक्षा मी कापलेला जो मध्यम साईजचा 2 कांदा मी कापलेला होता तो टाकला आहे. नंतर आता टाकतोय बटाटा, कांदा आणि लगेच बटाटा आणि कांदा शिजायला थोडा वेळ लागतोय, पूर्णपणे तळून व्हायला वेळ लागतोय. कढीपत्ता टाकलाय. गॅसवर त्याला 5 ते 10 मिनटं, 5 मिनटं तरी गॅसवर ठेवावं लागेल मध्यम आचमध्ये. आता मी टाकतो मीठ. मीठ टाकलं की कांदा आणि बटाटा ही शिजण्याची प्रोसेस ही फास्ट होते, कारण मिठामुळे हीट डेव्हलप होतं आणि त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. आता टाकलं मी टोमॅटो, हळद साधारणतः अर्धा छोटा चम्मच, ह्याला छान मधामधात चमच्याने घाटायचं की सगळं हे त्यातला टाकलेला इन्ग्रेडियंट हा मिक्स होतो. या प्रकारे आपला हा झाला सुरुवातीचा मसाला. आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये तरी असा व्यक्ती मिळणार नाही की ज्याला पोहे आवडत नाही. भिजवलेले पोहे, यानंतर भिजवलेले पोहे मी काय करणार की साधारणतः 2-1 मिनटे झाकणी झाकून त्याला छानपैकी मध्यम फ्लेमवर ठेवायचं. मध्यम फ्लेमवर ठेवलेलं आहे. मध्यम फ्लेमवर ठेवतोय आणि मधामधात हे घाटणं जरुरी आहे, कारण कधी कधी काय होतं की बुडायला लागतं, ते लागू नये. ह्या प्रकारे आपला हा मसाला तयार. यामध्ये टाकतो मी भिजवलेले पोहे, जे आधी प्रोसेस करून ठेवलेले, आधी भिजवलेले पोहे यामध्ये टाकतोय. मित्रांनो, पोहे याच्यासाठी सुरुवातीला टाकले की छान मुरून राहतात. पाणी काढलेलं आहे, पण ज्या पद्धतीने आपल्याला पोहे पाहिजेत भिजवायची आणि छान एक मऊ आणि भिजलेले पोहे तयार होतं. त्यातमध्ये मी शेंगदाणे टाकले. आता मी त्यात शेंगदाणे टाकले, तळलेले शेंगदाणे.
मित्रांनो, यानंतर थोडीशी साखर चवीसाठी, चिमूटभर, आणि नंतर कोथिंबीर. हे बघा, साखर टाकतोय चिमूटभर. हे बघा, कोथिंबीर टाकतोय. तर मित्रांनो, या प्रकारे आपलं ही पोहे करण्याची प्रोसेस पूर्ण झाली. पोहे तयार खाण्यासाठी. दिसायला सुंदर आणि खाण्याला चविष्ट पोहे. तर या प्रकारे पोहेची रेसिपी कंप्लीट झाली. हे झाले कांदे पोहे तयार. एकदम सोपी पद्धत, पोहे करायची सोपी पद्धत. हां, आता मी याला टेस्ट करतोय. मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की कसं झालं. पोहे तयार, एकदम छान.